आपल्याला जी गोष्ट येते ती आपण नक्कीच आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला शिकवावी. तर आता इथे येते एक मैत्रीण जी आपल्या मित्राला निबंध शिकवतीये. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नखरेल ताईच्या टीमचा. पियुष म्हणजेच मीनू आणि 31 गावकर साक्षी. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी जुनेरी चमचमता चांगला. अफावा कुदर चॉकलेटचा बगला, चोदेरी फोनेरी चमचमता चागला. हे काय होतं? अगं मला ना फर्दी झालीये. काय झाले? फर्दी आणि मला फर्दी झाली ना की मी फला फ म्हणतो. फला फ. जाऊ दे, तुला तर काही फप जातच नाही. वावा. हे बघ शेबूड. शी घरेरडा. हा चादोबा भागलास. स स जमला. पुढे पुढे पुढे. हा चादोबा भागलास का, लिबोणीच्या झाडा मागे लपलास का. लिबोणीचं झाड करवदी, मामाचा वाडा चिरेबदी. अरे थांब. अरे अक्षरांवर स्वार असलेला अनुस्वार का विसरतोयस? कुठे विसरलो ग सध्या? ते बघ, सध्या नाही रे, संध्या म्हण. स स न न ध्या ध्या संध्या सध्या. बाय द वे, काय करतेस तू सध्या? तुझ्या समोर डोका फोडणं चाललंय. मला सांग, तू सगळ्यांना तुझं नाव काय सांगतोस? दोदे, सजीव पांडुरंग दोदे. तू सजीव नाहीयेस. मग मी काय निर्जीव आहे? अरे म्हणजे तू सजीवच आहेस, पण तुझं नाव संजीव पांडुरंग दोंदे असं आहे. तेच तर मी म्हणालो, सजीव पांडुरंग दोदे. संजा, हा जो तुझा अनुस्वाराचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे काहीही कळत नाहीये. अगं काही कळत नाही काय? मी जे बोलतोय ते बरोबर लीक होत आहे ना. अरे लीक नाही रे, लिंक. तेच तर मी म्हणालो, लीक. टॅपलीस पचका शेबूड निघालच नाही. तू लिहिलास का ग निबंध? छे छे, मी निबंध नाही लिहिला. नाही लिहिलास? मी निबंध लिहिला बर. कशावर लिहिलास ग? कागदावर. प्लीज पाचट जोक नको ग मारूस. अगं कशावर म्हणजे कुठल्या विषयावर? माझा निबंध, माझा आवडता पक्षी. अरे वा, चमकली. मग कुठला आहे तो पक्षी? गेस कर. मोर. नाही. लाडोर. लाडू. लाडोर. अच्छा लांडोर. तेच तर मी म्हणालो. नाही. खड्या. खड्या. अच्छा खंड्या. तेच तर मी म्हणालो. नाही रे, ते पण नाही. हे मग तूच सांग ग. कोंबडी. कोंबडी. पोखरला डोगर आणि निघाला उदीर. अगं कोंबडी हा काय पक्षी आहे का? कोंबडी हा प्राणी मुळात एक पक्षी आहे. कोंबडीला 2 पाय असतात, कोंबडीला 2 पंखही असतात, कोंबडीला एक चोच असते आणि कोंबडी नेहमी कक 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 करत असते. म्हणून कोंबडी मला खूप आवडते. बरोबर नाव तारे मास्तर. सपला निबंध. छे छे, अजून आहे ना. हा. सकाळी कोंबडा आरवतो, पण कोंबडी झोपलेली असते. तुला कसं माहित? बाबांनी सांगितलं. हा. जेव्हा कोंबडी जिवंत असते तेव्हा ती कोंबडीच असते, पण एकदा ती मेली की तिचं चिकन होतं. अरे यार, प्लीज हेल्प कर. हा, काय बरं? चिकन मुळे गुन्ह्या नावाचा ताप येतो. म्हणून आई बाबांना सारखे म्हणत असते, किती ताप देता हो तुम्ही. आणि कोंबडी अंड देते. अड सडे हो यामुळे रोज खाव अडे. हाय, हाय. सडे हो यामुळे रोज खाव अडे. हा, तर अंड वेज असतं. माझी आई सुद्धा वेज आहे, माझी ताई सुद्धा वेज आहे. तिचं नाव पूजा आहे. आमच्याकडे रोज कुकू, हळद आणि गध लावून पूजा केली जाते. आमच्याकडे सुद्धा रोज जेवण असतं आणि त्या जेवणात कोंबडी वडे असतात, पण त्या वडात कोंबडीच नसते. तसंच जसं गुलाबजाम मध्ये गुलाब नसतं, शक्करपाळ्यामध्ये शक्कर नसतात आणि माहीम चालू मध्ये माही नसतं. म्हणूनच मी दादरला राहतो. आणि मी माझ्या फादरचा आदर करते, पण अदरवाईज मला कोंबडी खायला आवडत नाही. संपला माझा निबंध. हा. ए, पण मला सांग, तुझा निबंध काय आहे? बर, आता माझ्या निबंधाकडे. माझ्या निबंधाचा विषय आहे माझं आवडतं फळ आबा. आंबा. अच्छा आंबा. तेच तर मी म्हणालो. हा, तर आबा हे खूप गोड फळ आहे. आबा सगळ्या फळाचा राजा असतो. आब्याला बाजारात पायरी, लगडा व हापूस या नावाने ओळखलं जातं. ए, पण आपल्याला लंगडा का म्हणतात? अगं, तो बाजारात नीट चालत नसेल. वा 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 वा. हा पॉइंट आहे का आपला? नाही. हा, आबा फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच मिळतो. पण डब्यातले आंबे 12 महिने मिळतात. अगं, तू जरा थांब ना.
अरे किती थापथाप करतोस पायाची. गप माझी लीक नको तोडू. कुठे बरं होतो मी? तिकडे. एक गप आहे. हा मलाच आठवलं. हा आब्याचा रग जेव्हा हिरवा असतो तेव्हा तो फार पटापट लागतो, पण नंतर त्याला पिकवतात आणि मग त्याचा रग पिवळा होतो, कधी कधी सुजून लाल पण होतो आणि मग तो माझ्यासारखा गोड लागतो. आई आब्याला पिळून त्यातला रस काढते. हा आब्याचा रस पुरी बरोबर खाल्ला जातो. माझी आई आब्याचा आम्रखड बनवते आणि आई आब्याचं लोणच घालते. लोणच. अच्छा लोणचं. तेच तर मी म्हणालो. सपना माझा निबंध. हा असा निबंध उद्या शाळेत वाचणार आहेस? हो, आणि जर का बाईने काही चुका काढल्या तर मी त्यांना एक कविता म्हणून दाखवणार. अरे देवा, कुठली कविता? रघुनी रगात साऱ्या रग माझा वेगळा, गुतनी गुतात साऱ्या पाय माझा मोकळा. काय? निर्मितीताई कसा वाटला निबंध? मीनू, आब्यासारखाच तू खूप गोड आहेस. शब्दावरचा अनुस्वार लक्षात ठेवून तो विसरणे हे खूप कठीण आहे आणि ते तू कठीण काम खूप सोप्या पद्धतीने सादर केलंस. खूप छान. साक्षी, किती गोड साथ दिलीस तू त्याला. खूप गोड झाला. सिग्नल. थँक्यू.